हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपला फर्स्ट डे आहे मॅथमॅटिक्सचा. बिफोर स्टार्टिंग वी विल ऑल कन्क्ल्यूड किती टोटल पोर्शन आहे आणि आपल्याकडे टोटल वीकमध्ये 2 दिवस असणार आहे, सॅटर्डे, थर्सडे आणि फ्रायडे. सो हे 2 डेज म्हणजे पूर्ण मंथमध्ये आपल्याला 4 वीक्स असतात, म्हणजे 8 डेज. असं आपल्याला प्रोबॅबली आपला डिसेंबरपर्यंत क्लास असेल किंवा जानेवारी पोर्शन असेल तोपर्यंत. मग आपल्याला त्या स्पीडनी आणि त्याचं तुमची कन्सिस्टन्सी माझ्यासोबत पाहिजे, ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्ससाठी आपल्याला 2 बुक्स आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. मग पार्ट 1मध्ये आपल्याला 9 चॅप्टर्स आहेत, हे 9, आणि पार्ट 2चे 9 चॅप्टर्स आहेत. सो असे दोन्ही पार्ट 1 पार्ट 2 आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, ठीक आहे. सो बिफोर आपण मॅथमॅटिक्स स्टार्ट करण्याआधी आपल्याला थोडे रिव्हिजन आणि बेसिक्स रिवाईज करूयात आपण, ठीक आहे. मग तुम्हाला टाईप ऑफ नंबर्स माहिती आहेत, कुठले कुठले टाईप ऑफ नंबर्स असतात? ओके, थांबा आपण नोट डाऊन करू तुम्ही काय काय सांगताय ते. टाईप्स ऑफ होल नंबर. होल नंबर थांबा, आपण एक इंडिव्हिज्युअली नंतर डिस्कस करू. होल नंबर, नॅचरल नंबर बोललास. येस, व्हेरी गुड. इंटीजर्स, ओके. रॅशनल नंबर्स, बेसिक, खूप बेसिक्स आहेत अजून. नंबर्स, रियल नंबर, ओके. तुम्ही तर एकदम प्रोफेशनली नंबर्स बेसिकपेक्षा एकदम प्रो सांगताय, व्हेरी नाईस. अजून इवन, ऑड, प्राईम, कंपोजिट, इरॅशनल, हे सगळे टाईप ऑफ नंबर्स आहेत. आता बेसिकली आपल्याला माहिती की होल नंबर्स म्हणजे काय. हां, व्हेरी गुड. 0, 1, 2 आणि 3 सो ऑन. म्हणजे 0 पासून स्टार्ट झालेले सगळे नंबर्स होल नंबर असणार आहेत. आणि नॅचरल नंबर्स म्हणजे काय, 1 पासून स्टार्ट होणार आहे. व्हेरी गुड. 1, 2, 3 आणि 4 सो ऑन. म्हणजे 0 फक्त इथं एक्सक्लुडेड आहे, मग तो नॅचरल नंबर झाला. आणि इंटीजर्स म्हणजे काय, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तुम्हाला सगळं बेसिक्स तर तुमचे खूप क्लिअर आहेत. सो 0 पण इन्क्लुडेड असणार, मग 1, 2, 3, 4, ओके. आणि हे -1, -2, -3 हे झाले सगळे इंटीजर्स. रॅशनल नंबर म्हणजे काय, फ्रॅक्शन, व्हेरी गुड. ए अपॉन बीच्या फॉर्ममध्ये असणारे आपला रॅशनल नंबर, वेर बी इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असेल आणि त्याच्यात आपला बी 0 नसायला पाहिजे, मग तो असणार आहे आपला रॅशनल नंबर. आणि रिअल नंबर्स म्हणजे, येस, रिअल नंबर्स म्हणजे 0, 1, 0 पण आपला रिअल नंबर आहे, ओके. 0, 1, 2 आणि 3, ठीक आहे. तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे का थोडं बेसिक्स काय, म्हणजे फक्त आपल्याला एक आयडिया पाहिजे कधी पण काही लागलं ह्याच्यातलं तर. फक्त पहिले बेसिक्सच टाका, डेट टाका आणि स्टार्ट करा. Hello, online students, are you audible to me? ऑनलाईन स्टुडंट्स, तुम्ही सुद्धा हे बेसिक्स नोट डाऊन करून घ्या माझ्यासोबत.
ठीक आहे. आणि तुम्हाला हे सायन्सचे बेसिक्स माहिती आहेत का? प्लस प्लस बिकम्स प्लस, मायनस बिकम प्लस, प्लस मायनस बिकम. ओके, व्हेरी नाईस. मग तुम्हाला ते लिहायची गरज नाही आहे ना, जर अकॉर्डिंगली सम्समध्ये येतील तसं आपण कॅरी आउट करू. ठीक आहे. मग आता जे नंबर्स आपण शिकलो, कॉम्प्लेक्स नंबर, सॉरी रिअल नंबर्स, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, प्राईम नंबर्स, हे सगळे टाईप ऑफ नंबर्स आहेत. ह्या टाईप ऑफ नंबर्समधून आपला एक न्यू नंबर फॉर्म होतोय ह्यातले काही नंबर्स घेऊन, तो आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. सो आजचा चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत, तो आहे कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर आहे. तर बेसिकली आता तुम्हाला माहिती की रिअल नंबर्स काय आहेत. इमॅजिनरी नंबरबद्दल माहिती आहे? नाही. तर आता आपला जो हा कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचं डेफिनेशन हे आहे की लाईक कॉम्बिनेशन ऑफ टू नंबर्स, दॅट इज रिअल नंबर अँड इमॅजिनरी नंबर. आता तुम्हाला रिअल नंबर तर माहिती आहे. फर्स्ट थिंग, कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. आता कुठले दोन नंबर्सचं कॉम्बिनेशन आहे ते? दॅट इज रिअल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर. ठीक आहे. आता रिअल नंबर तर क्लिअर. काय आहेत रिअल नंबर्स? 0, 1, 2 आणि 3. व्हेरी गुड. आता इमॅजिनरी नंबर हा आपल्याला माहितीच नाही. इमॅजिनरी म्हणजे इमॅजिनरी फक्त इन क्लाउड्स असं आहे का? नाही. आपल्याला ह्याचा एक खूप कन्सेप्ट आहे ह्या चॅप्टरमध्ये. त्याचा सिम्बॉल आय म्हणून असा डिनोट केला जाणार आहे एंटायर चॅप्टरमध्ये. तो म्हणजे आपला इमॅजिनरी नंबर आहे. आणि आय म्हणजे ॲक्च्युली आयोटा असं हे एक लँग्वेजमध्ये त्यांचं आता असतं ना, साइन थीटा, गॅमा, हे सगळे तसा काइंड ऑफ हा आयोटा म्हणून सिम्बॉल आहे. त्याचं सिम्बॉलचं आय आपण घेतलेलं आहे इमॅजिनरी नंबरला डिनोट करण्यासाठी. ठीक आहे. आता हा इमॅजिनरी नंबर समजून घेण्यासाठी आपल्याला एक इक्वेशन आहे, दॅट इज x² + 1 = 0. आता तुम्हाला बेसिकली माहिती असेल की एक्सचे सोल्युशन्स फाइंड करतात √b² - 4ac. हे होतं. व्हेरी गुड. 10th पण मस्त दिली आहे तुम्ही सगळे. यू आर विथ मी. ठीक आहे. आता x² + 1 = 0. आता ह्याचे आपल्याला सोल्युशन्स बघायचे आहेत. सोल्युशन्स बघता आता x² = हा +1 इकडे, तिकडे गेल्यावर व्हेरी गुड -1. आता हा स्क्वेअर आहे, तिकडे गेल्यावर येस व्हेरी गुड √-1. मग ही झाली एक्सची व्हॅल्यू. ओके. ह्या एक्सला आपण घेत आहे आय. म्हणजे ॲक्च्युली आपण इमॅजिनरी नंबरच फाइंड आउट करतोय. हा जो नंबर भेटला आहे तो आपल्याला असणार आहे इमॅजिनरी नंबर √-1. ठीक आहे. हा पूर्ण चॅप्टरमध्ये आयची व्हॅल्यू पूर्ण चॅप्टरमध्ये नाही, म्हणजे इमॅजिनरी नंबरची व्हॅल्यूच आपली √-1 असणार आहे.
सो आय इज इक्वल टू अंडर रूट मायनस 1. हा झाला आपला इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता मला पटकन सांगा कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? 2 नंबर्स, रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबरची व्हॅल्यू काय असणार आहे? 1. व्हेरी गुड. आता तुम्हाला कळलं व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये इमॅजिनरी नंबर पण काय आहे माहिती आहे. आता मी तुमच्या हित समोर एक एक्झाम्पल, बरं ठीक आहे, आपण पहिले स्टँडर्ड फॉर्म बघूयात कॉम्प्लेक्स नंबर कसं फॉर्म होणार आहे. सो स्टँडर्ड फॉर्म तुम्ही पण थांबा, मी पहिले लिहून घेते मग तुम्ही लिहा. आता तुम्हाला कळले कॉम्प्लेक्स नंबर चा स्टँडर्ड फॉर्म. बुकमध्ये मी तुम्हाला एकदा दाखवते बुक, त्याच्यातलं आपण सगळे पॉइंट्स कव्हर करतोय. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे एक्स इज इक्वल टू ए प्लस आय बी. आता आपण काय शिकलो होतो? कॉम्बिनेशन ऑफ 2 नंबर्स, ए प्लस रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर. आता ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ते दोन्ही नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. कुठे आहेत आता ते दोन्ही नंबर्स? हा आपला तर आहे कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबर एक्स इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर. बुकमध्ये हेच आपल्याला इथे झेड दिला आहे, आपण झेड पण घेऊ शकतो, बरं ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्मला झेडच घेऊयात. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. झेड आपला हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता त्याच्यात आपण शिकलेलो रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. ह्याच्यातला ए पार्ट आहे हा आपला रियल नंबर, आणि ह्या टर्म मध्ये आपल्याला आय दिसतोय. आय काय आहे आपला? व्हेरी गुड, इमॅजिनरी नंबर आहे हा. ठीक आहे, इमॅजिनरी नंबर आपला आय आहे, त्याच्यासोबत एक रियल नंबर आहे. मग ह्या टर्मला आपण काय म्हणणार आहोत की इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. पण हा आपला इमॅजिनरी नंबर झाला बिकॉज इमॅजिनरी सोबत आहे. तेवढंच सिंपल आहे, इमॅजिनरी नंबर. मग आपण जे शिकलो होतो ते जस्टिफाय झालं. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर? रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर. कन्सेप्ट क्लिअर? हितपर्यंत काही डाऊट? काही रॉकेट सायन्स? काहीच नाही. ठीक आहे, मग हा झाला आपला कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचा स्टँडर्ड फॉर्म काय? स्टँडर्ड फॉर्म झेड इज इक्वल टू, ओके, त्याच्यातला ए रियल नंबर झेड आणि आय इमॅजिनरी पार्ट. आता मी एक्झाम्पल्स लिहिते, त्याच्यातले तुम्ही मला पटकन सांगायचे की तो कुठला रियल नंबर आहे आणि कुठला इमॅजिनरी नंबर आहे. ठीक आहे, 3 + 4 आय इमॅजिनरी नंबर. थांब, तू सांग. 4 इमॅजिनरी नंबर आहे, व्हेरी गुड, आणि 3 रियल नंबर आहे, आणि 3 + 9 आहे इमॅजिनरी नंबर. व्हेरी गुड, हा आहे आपला इमॅजिनरी नंबर आणि हा आहे आपला रियल नंबर. आता आपण जरा डिफिकल्टी लेवलला जाऊ, थर्ड वन. आता 3 + √3 आय, ह्याच्यातला इमॅजिनरी नंबर कुठला आहे? √3. ओके, √3 आय म्हणजे ह्याच्यातला इमॅजिनरी नंबर आहे आपल्याला √3. व्हेरी गुड, बी कॉन्फिडेंट, ह्याच्यात काय अवघड आहे? आय सोबत कुठलाही कुठलाही नंबर असला तो आपला इमॅजिनरी पार्ट असणार आहे. ठीक आहे, मग तो डिरेक्टली इमॅजिनरी नंबर बनणार आहे. सो कितीही कॉम्प्लिकेशन्समध्ये येऊ देत, इथं सपोज उद्या 3² येईल किंवा 3 रूट येईल, -3 रूट येईल, काही पण येऊ देत, पण हा आपला असणार आहे इमॅजिनरी नंबर. आपण एकदा बुकमध्ये बघूयात सगळं. कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरचं कधी पण तुम्ही चॅप्टर स्टार्ट करता, कुठलाही सब्जेक्टचा असू देत, तो तुम्ही जेव्हा लेसनचं नाव वाचता तेव्हाच आपल्याला एक क्वेश्चन पडला पाहिजे की हे कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर मी आता शिकते, तर कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, मला हे बेसिक माहिती पाहिजे. जर का मी त्याचे पूर्ण हिस्ट्री जॉग्राफी शिकणार आहे आता ह्या लेसनची, राईट. मग आता कॉम्प्लेक्स नंबर क्लिअर झालं तुम्हाला?
काय आहे, कसं बनलं आहे, कुठल्या नंबर्सनी बनलं आहे. ठीक आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहे कॉम्प्लेक्स नंबर, अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, सॉल्युशन्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्यूब रूट्स ऑफ युनिटी. हे 4च कन्सेप्ट्स आहेत. ह्या 4 कन्सेप्ट्सने आपला पूर्ण चॅप्टर संपणार आहे. आणि त्याच्यात पण आपलं आता हे झालं बेसिक्स, की इमॅजिनरी नंबर झाला. इमॅजिनरी नंबरची काय व्हॅल्यू आहे, आय इज इक्वल टू √-1. ठीक आहे. मग आणि आता बघा हे आय जो आहे, आय काय आहे आपला, ओके, तो सॅटिस्फाय करतो 1 2 3 असे. देर आर 3 प्रॉपर्टीज दॅट इज आय. imaginary number has 3 properties. First property is I into oh god, Rajaram sir. Done. Thank you. हाँ, इमॅजिनरी पार्ट सॅटिस्फाय करतो 3 इक्वेशन्सला, दॅट इज आय इंटू 0 0. बेसिकली हे असं इमॅजिनरी पार्ट असं नवीन काय नाही आहे, हा एक काइंड ऑफ नंबर म्हणून घेतला आहे आपण ह्या चॅप्टरमध्ये. त्याच्यात आता आपण काय करतो, 1 × 0 काय असणार आहे, 0. √3 × 0 काय असणार आहे, 0. तसंच आय × 0 असणार आहे 0. So anything multiplied by 0 will be 0. So first satisfied. Second, a is our real number. Real number belongs to a belongs to real number. This symbol denotes belonging, belongs to sign. ठीक आहे. माहिती नसेल तर लगेच लिहून ठेवायचं तिथे, belongs to. ठीक आहे. आता a belongs to r, then √-a² is equal to √I²a². हे तुम्हाला समजलं काय केलं त्यांनी. आय विल टेल यू दिस प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी √-a². ही प्रॉपर्टी चे सोल्युशन्स काय आहेत. आता तुम्हाला माहिती आहे इमॅजिनरी म्हणजे तुम्हाला माहितीच पाहिजे की -1ची व्हॅल्यू काय आहे, आयची व्हॅल्यू आहे √-1. व्हेरी क्लिअर. आता ह्या पार्टमध्ये आपल्याला कुठे √-1 म्हणजे भेटू शकतो काय ह्या पार्टमध्ये. आता सपोज तुमच्याकडे आता आहे इथे -6. मग हे तुम्ही अजून वेगळ्या फॉर्म म्हणजे फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, -6 इज इक्वल टू -3 × 2. सिम्पल. 3 to the 6. 6 × -1. मग तुम्हाला हे फॅक्टराइज करता आलं की हिचं हे दोन एकाला -साइन द्यायची आणि दुसरं मल्टिपल असणार त्याचा. मग आता ही ते √-a². हा टर्म आपल्याला घ्यायचा आहे. तर तो कसं येणार, एक ट्राय करा. a × -1. ठीक आहे. हे बघा आता हां, व्हेरी गुड. आता बघ a इज इक्वल टू -1 × a². मग आता हा आपला काय आहे, इमॅजिनरी नंबर. व्हेरी गुड. मग तो काय झाला. आणि हा रूट आहे ना आपल्याला, हा स्क्वेअरला पण आहे a²ला. आणि तुम्हाला हे बेसिक्स माहिती असेल, रूटची व्हॅल्यू काय असते. नाही, रूट म्हणजे ॲक्च्युली फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये सांगा मला, माहिती आहे. हे बघा असं 4 √. मग हा आपला 2 येतो.
2 2 जा 4. आता तसंच ह्या रूटची व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युली काय करतो आपण, हा 2 इथं असतो 2चा स्क्वेअर आणि हा अंडर रूट, थांबा आपण जास्त ह्याच्यात नको जायला. बेसिकली डिरेक्टली मी तुम्हाला सांगून टाकते की हे अंडर रूटची व्हॅल्यू जी आहे ना ती आपण 1/2 असते. कशी, आता ही सिम्पल अंडर रूट ए स्क्वेअर आहे ऑलरेडी इथे, ठीक आहे. आपल्याला हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रिमूव्ह झाला आहे इथे पुढे समोर. सोल्युशन आपल्याला भेटतो ठीक आहे. अंडर रूट हा आहे, तर हा आपला स्क्वेअर कसं काय जातो, तर ए ची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर आहे, तर हा रूट आपण काय घेणार आहे 1/2. सो ह्या रूटला मी डिरेक्टली लिहिते 1/2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल, सो ए राहिला रिमेनिंग. सिम्पल तेच आपण इथं केलंय, हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर जाणार. मग आपल्याला काय भेटतोय, दॅट इज हे बघ, ह्याचा स्क्वेअर हा -1 जो त्यांनी घेतला आहे ना, त्यांनी -1 घेतला तो, मग -1 इंटू ए, हा -1 रूटमध्येच आहे त्यात, राईट. मग ह्याचा रूट ह्याला लागला, सो रूट -1 विल बिकम आय स्क्वेअर, आणि हा ए स्क्वेअर ऑलरेडी आहे, मग हा स्क्वेअर कॅन्सल. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला सोल्युशन कसं काय आलं, प्लस मायनस आहे डन. आणि हे B belongs to R and AI and BI, then A is equal to B. A and B हा रिअल नंबर्स आहेत, ते पण B आरलाच रिअल नंबर्सलाच बिलॉंग करतात, आणि फक्त तो इमॅजिनरी पार्ट सोबत आलाय. सपोज AI इज इक्वल टू BI, मग A आणि B पण आपला सेम असणार आहे. सिम्पल. हे ह्याच्यात आपल्याला फक्त इमॅजिनरी नंबर हा व्हेरी इम्पॉर्टंट होता, तो तुम्हाला क्रिस्टल क्लिअर झालाय. सो नेक्स्ट टॉपिकला आपण जातोय कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यात पण अजून एक टॉपिक आहे, कॉम्प्लेक्स नंबरचा स्टँडर्ड फॉर्म A प्लस IB, A प्लस IB. ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण जर का हे रिअल नंबरची व्हॅल्यू जर का आपण काय घेतली 0, सो A इज इक्वल टू 0. सबस्टिट्यूट करून बघू, x इज इक्वल टू 0 प्लस IB. कळलं मी काय केलं, फक्त A ची व्हॅल्यू 0 टाकली. मग आपल्याला काय भेटला, x इज इक्वल टू IB. आता हा प्युअरली इमॅजिनरी नंबर राहिलेला आहे, इमॅजिनरी पार्ट ऑफ x रिमेनिंग आहे, मग ह्याला आपण कन्सिडर करणार आहे प्युअरली इमॅजिनरी पार्ट. ओके. आता सेम हा जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याची B ची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करणार आहे, किंवा नाही I ची व्हॅल्यू 0 करणार आहे. इमॅजिनरी पार्टला 0 सबस्टिट्यूट करतात, सो I इज इक्वल टू 0. सबस्टिट्यूट करूयात, काय होणार, x इज इक्वल टू A प्लस I ची व्हॅल्यू 0 इंटू B, राईट. सो x इज इक्वल टू A प्लस 0 इंटू B, 0. x इज इक्वल टू A. हा झाला तुमचा प्युअरली, व्हेरी गुड, प्युअरली रिअल नंबर. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता इमॅजिनरी पार्ट, प्युअरली रिअल नंबर, ह्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. टेक्स्टबुक मधलं इमॅजिनरी पार्ट झाला. कॉम्प्लेक्स नंबर, आता कॉम्प्लेक्स नंबरचा आपण हे बघितला फॉर्म,
ए इज इक्वल ए प्लस आय बी रीड करून घेऊ. ए अँड बी बिलॉंग्स टू रिअल नंबर. आय इज युअर इमॅजिनरी पार्ट, त्याची व्हॅल्यू आहे √-1 आणि इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स नंबर. इट इज डिनोटेड बाय झेड. झेड आपण फर्स्ट ह्यालाच बघितलं. सो झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी इज इक्वल टू ए प्लस बी आय किंवा आय बी कसंही चालतं. आता आणि हे पण बघितलं, रिअल पार्ट ऑफ झेड अँड इज डिनोटेड बाय आर रिअल पार्ट ऑफ झेड. आपण नाही का मगाशी म्हणून इमॅजिनरी पार्ट ऑफ एक्स, तसं रिअल पार्ट ऑफ झेड किंवा असं आपण कुठे पण लिहिताना आता आर झेड किंवा आर ई ब्रॅकेटमध्ये झेड असंच लिहायचं आहे. आणि बी इज युअर इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट और इमॅजिनरी नंबर. ओके, मग हा कॉम्प्लेक्स नंबर सी नी डिनोट केला आहे. सी इज इक्वल टू ए प्लस आय बी. ए अँड बी बिलॉंग्स टू आर अँड आय इज इक्वल टू √-1. सगळीकडे रिपीटेड कन्सेप्ट्स आहेत. आता हे एक्झाम्पल आपण घेऊयात फास्टमध्ये. तुम्ही मला पटपट आन्सर सांगणार आहे. आता हा आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. ह्याच्यातले मला अल्टरनेट मी विचारते, तुम्ही सांगा. ह्याच्यातला रिअल नंबर, ह्याच्यातला इमॅजिनरी नंबर. ओके, ह्याच्यातला इमॅजिनरी नंबर. ओके, व्हेरी गुड. काय कन्फ्युजन नाही करायचं लगेच मायनस साईन हे. आय फक्त क्वेश्चन काय विचारलं, इमॅजिनरी नंबर. त्याच्यासोबत कुठला पण इंटीजर असू देत, कुठला पण नंबर असू देत, तो असणार आहे आपला इमॅजिनरी पार्ट ऑफ एक्स. ठीक आहे. 5+4i इमॅजिनरी नंबर 2, इमॅजिनरी नंबर 2 + √5i. ओके, व्हेरी गुड. यू आता 7 + √3 + 0i रिअल नंबर. व्हेरी गुड. ठीक आहे, एकदा चेक करा तुम्ही सगळे बरोबर आन्सर सांगितले. 2, 3, √5 - 4. क्लिअर. ठीक आहे. आणि हे आहेत आपले आता जे आपण शिकलो जस्ट नाव की रिअल नंबर काय असणार आहे, प्युअरली इमॅजिनरी नंबर काय, प्युअरली रिअल नंबर काय आहे, हे ह्या पॅसेजमध्ये 4 पॉईंट्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. एकदा रीड करायचे तुम्हाला, बघा एकदा रीड करा. ऑनलाईन स्टुडंट्स बघ जरा. ओके, ऑनलाईन स्टुडंट्स, आर यू अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग? Any doubt then please write it into chat box. Chat box open. Yes ma'am. Okay. Okay. Yogita, why are you not coming offline? Where do you live? सगळ्यांना लँग्वेज कम्फर्टेबल आहे? वाचलं का? ओके ओके, नो प्रॉब्लेम योगिता. ऑनलाईन करत जा, पण कन्सिस्टंटली लाईव्हच करत जा. बिकॉज एकदा मिस झाल्यानंतर आपल्याला कंटाळा येतो आणि आपण नाही करत. ठीक आहे. नेक्स्ट, कॉम्प्लेक्स नंबर हुज रिअल पार्ट इज 0 इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. आणि हा आपण बघितला झेड इज इक्वल टू 0 मध्ये सबस्टिट्यूट करून फक्त इमॅजिनरी पार्ट राहिला. आणि इथे कॉम्प्लेक्स नंबर हुज इमॅजिनरी पार्ट इज 0, इमॅजिनरी पार्ट इज 0. आपण मगाशी इथे आयला सबस्टिट्यूट, इथे आपल्याला बीला सबस्टिट्यूट करायचं आहे इमॅजिनरी पार्टला. ठीक आहे. सो तो झाला 0 आणि प्युअरली रिअल नंबर भेटला. हे नोट डाऊन करता का? प्रॉपरली नोट डाऊन करा. पहिले इथे लिहा, एक ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय असं बॉक्समध्ये, अँड इथे बी इज इक्वल टू 0.
बघू तुम्ही कसं लिहिताय. इक्वल टू 0. व्हेरी सिस्टमॅटिक. छान. डन. ठीक आहे. हे झालं. द न्यू टॉपिक आपण स्टार्ट करतोय तो आहे कॉन्जुगेट ऑफ अ रिअल नंबर. आता कॉन्जुगेट ऑफ अ रिअल नंबर म्हणजे काय, आपला फॉर्म काय होता स्टँडर्ड फॉर्म कॉम्प्लेक्स नंबरचा, ए प्लस आय बी. ए प्लस आय बी ह्याची साईन जर का आपण इमॅजिनरी पार्ट जो आहे आपला काय आहे बी आय, तो म्हणजे मी कधी पण विचारलं स्टँडर्ड फॉर्ममध्येच आन्सर द्यायचा. सो स्टँडर्ड फॉर्म एक्स इज इक्वल टू ए प्लस आय बी. आता आय बी जो आहे आपला इमॅजिनरी पार्ट त्याची साईन जे काही आहे प्लस मायनस ही चेंज करायची आपल्याला, ऑपोजिट द्यायची. आता स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ए प्लस आय बीची व्हॅल्यू आहे प्लस, मी जसं बोलले. मग आता ती आपल्याला कॉन्जुगेट करताना चेंज करायची ऑपोजिट, एवढंच. कॉन्जुगेट म्हणजे ऑपोजिट. मी नोट डाऊन करून देते तुम्हाला. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. Conjugate of a complex number. Standard form of a complex number a plus ib. Clear. हा आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. तुम्हाला काही कन्फ्युजन नाही होते ना इथे एक्स चे, आपण बुक मध्ये झेड आहे. ठीक आहे, ठीक आहे, झेडच घेऊ. ठीक आहे, ओके. हा आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. आता आपल्याला हा कन्वर्ट करायचा आहे किंवा चेंज करायचं आहे कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. आता कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट थिंग डिनोट केला जाणार आहे झेड बार. ठीक आहे, हा असणार आहे, असा कुठला पण नंबर दिसला तर तो असणार आहे आपला कॉन्जुगेट. ठीक आहे, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता ए मायनस आय बी इज युअर कॉन्जुगेट नंबर. हा तुम्ही एवढं नोट डाऊन करा, मी एक्सप्लेन करते. योगिता तू पण नोट्स तसेच लिहित राहा. कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता ह्याच्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे ही साईन चेंज होतीये. थांबा आपण कलर चेंज करूयात. हां, ही साईन चेंज झाली इथे. कुठलाही इमॅजिनरी पार्ट सोबत जो नंबर आहे फक्त त्याची साईन चेंज होणार आहे. मी इथं मायनस दिला का एला, रिअल नंबरचा साईन चेंज केला का नाही. मग कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कुणाची साईन चेंज होणार आहे, इमॅजिनरी पार्ट. व्हेरी क्लिअर, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला कळला हा कन्सेप्ट की आयचीच फक्त व्हॅल्यू चेंज होणार आहे.
चेंज वाटलं सर तुम्ही पण लिहून ठेवा की इमॅजिनरी पार्ट इज ओनली ना. ठीक आहे, फक्त साईन. आता आपण आहे ना z इज इक्वल टू a प्लस आय मायनस आय बी ह्याचे एक्झाम्पल्स बघू. एकदा टेक्स्टबुकमध्ये रीड करूयात. द कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर is z is equal to a plus ib is defined as a minus ib and is denoted by z bar. ठीक है. हा झाला कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आपण आहे ना डिफरन्शिएट करूयात कॉन्जुगेट काय असतात आणि कॉम्प्लेक्स नंबर काय असतात. तुम्ही पण कॉम्प्लेक्स नंबर आणि हा झाला आपला कॉन्जुगेट. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स नंबर काय a प्लस आय बी आणि इथं तो काय होणार a मायनस आय बी. ठीक आहे. सेकंड 3 प्लस 2i. ओके 3 मायनस 2i. आता मायनस 7i प्लस 3. very good, very nice. 7 plus 3 will become. योगिता चॅट बॉक्स मध्ये आन्सर देशील. तू ओके. कन्सेप्ट काय होता कॉम्प्लेक्स नंबर a प्लस आय बी. सेकंड कन्सेप्ट काय होता चेंज कुठला नंबर होणार आहे इमॅजिनरी नंबर. इथे इमॅजिनरी नंबर आहे नाहीये मग काय होणार इकडे ॲज इट इज. ठीक आहे. आपले एकदा रूल्स क्लिअर झाले ना त्याच्यापेक्षा वेगळं आलं तर आपण काही नाही करायचं ॲज इट इज सगळं करून टाकायचं. ठीक आहे. 3 यस योगिता यू आर राईट. ठीक आहे. 5th वन. आता साइन काय इथे काय होणार ओके व्हेरी नाइस यू आर व्हेरी स्मार्ट स्टूडेंट्स. माइनस 3i प्लस 2. ठीक है. आता 5th 6th वन. हे काय होणार चेंज व्हेरी नाइस. 6th वन इज √2. आता दोन आपण एक छान एक्झाम्पल्स बघू त्याच्या आधी आपण हे पटकन रिवाइज करून घेऊ. 3 प्लस 4i 3 मायनस 4i 7i मायनस 2 विल बिकम. ठीक आहे. ह्याची फक्त मायनस साइन चेंज केली ह्याची साइन चेंज केली का नाही. 3 will become 3. 5i minus 5i. 2 plus √3 as it is. 7 plus root minus 5. 7 plus root minus 5 ही व्हॅल्यू आणि हा 7th एक्झाम्पल आणि हे झालं 8th एक्झाम्पल 3 प्लस √3. दोन्ही मला चेंज करून दाखवा. ही कॉन्जुगेटमध्ये कशी दिसणार. फर्स्ट व्हॅल्यू 7 प्लस रूट मायनस 5
सॉल्व करा. योगिता, आन्सर द क्वेश्चन, सॉल्व अँड चॅट बॉक्समध्ये आन्सर बघ. हे कॉम्प्लेक्स नंबर आणि हा एक्स बार कॉन्जुगेट आहे. कॉन्जुगेटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून दाखवा. येस योगिता, यू आर राईट. सेवन मायनस रूट 5i. कसं केलंस दाखव. येस, व्हेरी गुड. हां ठीक आहे, मी सांगते. सी थांबा, हा एक्झाम्पलचं काय असणार आहे. Where you can do this? Yes, very nice. 8 1 is 3 plus root 3. इथपर्यंत क्लिअर आहे. हा एक्झाम्पल आपण बघू. x is equal to 7 plus अंडर रूट -5. आता ही टर्म आपल्याला भेटलेली आहे 7 मायनस अंडर रूट 5i. राईट, ही टर्म भेटलेली आहे आपल्याला. तर तू जे लिहिलंयस ना ते पण त्याच्यातला आपला आय जो आहे तो रूटमध्ये नसणार आहे, तो रूटच्या बाहेर असणार आहे. म्हणजे थोडं फक्त आपण असं लावून टाकलं म्हणजे त्याचं मिनिंग सेम आहे असं नाही आहे. ओके, मॅथमॅटिक्स इज व्हेरी केअरफुल का काम. अंडर रूट -5 ही टर्म आहे. आता सिम्पली आपल्याला आहे ना इमॅजिनरी नंबर, इथे तुला इमॅजिनरी आय दिसतच नाहीये कुठं. राईट, मग जिथे पण इमॅजिनरी तुला फक्त माहिती की आयची व्हॅल्यू आहे अंडर रूट -1. मग अशा रिलेटेड इथं काही दिसतंय तुला, फक्त मायनस साईन दिसते रूटमध्ये. मग तू फाइंड आउट करू शकतोस की 7 प्लस अंडर रूट 5 अजून वेगळ्या वेनी कसं लिहू शकतोस. 5चे फॅक्टर्स. येस, व्हेरी गुड. -5 इंटू 1. ठीक आहे. आता तू हाच फॅक्टर 5 1 जा 5 ली किंवा 1 इंटू 5 ली. इज इट सेम? सेम. मायनस साईन एका कुठल्या तरी टर्मला द्यायची, ह्याला दे किंवा ह्याला दे. मग आता आपल्याला तर इथे इमॅजिनरी ॲक्च्युली कॉम्प्लिकेटेडच दिला हा सम. इथं तू असं घेतलं तर हा मायनस साईन ह्याला पण लागू होणारच आहे, बिकॉज हा टर्म आपल्याला तसं दाखवायचं आहे, त्याच्यात आय बॉर्न होतोय. सो इथे ना 7 हा मायनस प्लस अंडर रूट हा टर्म आपण असं लिहिणार आहे -1 इंटू 5. इथे तुला कुठेतरी इमॅजिनरी नंबर दिसतोय, इमॅजिनरी पार्ट. व्हेरी गुड. आता 7 प्लस हा पूर्ण टर्म, रेड पेन इथे थांब, हा पूर्ण टर्म काय आहे इमॅजिनरी पार्ट, मग त्याला आय लिहू का डिरेक्टली. ठीक आहे. आता हा जो रूट आहे फक्त -1ला आहे का, 5ला पण आहे ना, मग त्याचा रूट गेला आपला, नाही गेला, सो तो ॲज इट इज राहणार रूट 5. ओके, मग हा ॲक्च्युली आपला नंबर आहे. मग ह्याला तुला चेंज करायचंय कॉन्जुगेटमध्ये. येस, कळलं. 7 हा मायनस साईन कसं काय आला, हा आय कुठून आला. सिम्पल कॉन्जुगेटचा कन्सेप्ट. अच्छा, तुम्हाला आहे ना कॉम्प्लिकेटेड काहीतरी वेगळं होतं का, फक्त थोडं त्यांनी गुगली ॲडेड. सो हा, हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हे कळतंय का, मग मी एकदा नीट लिहिते.
समजलं तुला? डन. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर, त्याचे कॉन्जुगेट्स क्लिअर. कॉन्जुगेट कुठल्या साइन मध्ये डिनोट होतो? अपोजिट साइन मध्ये चेंज होतो. डिनोट कसा होणार आहे? बार. तो कॉन्जुगेट असणार आहे आपला. आता त्याचे प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ अ कॉन्जुगेट. आता जर का आपण घेतलं कॉन्जुगेट ऑफ अ कॉन्जुगेट, सपोज तुमच्याकडं, ठीक आहे आपण नोट डाऊनच लिहूयात. x is equal to a plus ib, x is equal to 3 plus 2i. हा आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. ह्याचा कॉन्जुगेट असणार आहे x बार इज इक्वल टू 3 मायनस 2i. ओके. परत ह्याचा कॉन्जुगेट काढला तर काय होणार आहे? x इज इक्वल टू, क्लिअर? तुम्ही सॉल्व केले, मी तुम्हाला सांगितलं पण नाहीये. ठीक आहे. हा झाला तुमचा परत कॉम्प्लेक्स नंबरच आलाय तो. मग काय? x बार इज युअर कॉन्जुगेट. कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काय भेटला आपल्याला? x. हे x काय? हा नंबर काय आपला? x आहे. x काय? कॉम्प्लेक्स नंबर. मग कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर. फर्स्ट प्रॉपर्टी क्लिअर. तुम्हाला लिहायचं पण आहे हे, म्हणजे एक्झाम्पल सोबत जास्त लक्षात राहील तुमचं पण. सो z इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, देन z इज युअर रियल नंबर. ठीक आहे. सो z is equal to z bar. z is your complex number a plus ib is equal to हा है a minus ib. This is your complex number is your conjugate number. आता ह्याच्यात त्यांनी सांगितले की हा तुमचा पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स, म्हणजे ह्या पूर्ण कॉम्प्लेक्स नंबरला कुठं निगेटिव्ह साइन आहे किंवा इमॅजिनरी पार्ट असं काय आहे का? नाहीये. म्हणून हा रिअल नंबर म्हणून कन्सिडर केला जाणार. थांबा मी तुम्हाला दोन्ही पण दाखवते. z इज इक्वल टू z कॉन्जुगेट ऑफ अ z. मग z इज युअर रिअल नंबर अँड z चा कॉन्जुगेट दॅट इज z बार. इफ इट इज निगेटिव्ह देन इट इज युअर इमॅजिनरी. हे दोन प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. हे तीन प्रॉपर्टीज ऑफ अ कॉन्जुगेट नंबर. त्याच्यातले तिन्ही पण आपल्याला एक फक्त कॉम्प्लेक्स नंबरला कॉन्जुगेट केले, इथे पण कॉम्प्लेक्स नंबरला कॉन्जुगेट केलंय, पण त्या कॉन्जुगेटला निगेटिव्ह साइन आहे. इफ इट इज हॅव्हिंग निगेटिव्ह साइन इट इज युअर इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर, आणि इफ इट इज हॅव्हिंग रिअल नंबर पॉझिटिव्ह साइन तो असणार आहे आपला रिअल कॉम्प्लेक्स नंबर. पूर्ण कॉम्प्लेक्स नंबरचं बोलतो आपण, फक्त त्यातलं इमॅजिनरी पार्ट किंवा रिअल पार्टचं नाही बोलत आहे. ठीक आहे. हे क्लिअर झालं तुमचं. हे झाले आपले सगळे कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. पटकन आपण आता रिवाइज करूयात. ठीक आहे. आता मी पूर्ण आत्तापासून फर्स्टपासून लास्टपर्यंत जे काही शिकलोय 5 मिनिट्समध्ये रिवाइज करू. फर्स्ट, टाइप ऑफ नंबर्स कुठले कुठले होते? नॅचरल नंबर्स म्हणजे काय? ओके. नॅचरल नंबर्स म्हणजे ते नंबर्स जे 1 2 3 4 1 पासून स्टार्ट होणार आहे. आता होल नंबर्स म्हणजे काय? व्हेरी गुड. 0 1 2 3 इन्क्लुडिंग 0 ऑल नंबर्स विल बी होल नंबर्स. नाव इंटीजर्स म्हणजे काय? येस, व्हेरी नाईस आन्सर. म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट मला जे पाहिजे ते तुम्ही आन्सर्स देत आहे.
स्मार्ट स्टुडंट्स. ठीक आहे. इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? कॉम्प्लेक्स नंबर झाला. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर इज कॉम्बिनेशन ऑफ टू नंबर्स. त्याच्यात कॉम्बिनेशन कुठल्या दोन नंबर्सचं झालंय? इमॅजिनरी. मग मी ते इमॅजिनरी नंबरचं फक्त बोलते आता, कॉम्प्लेक्स नंबरकडे आपण गेलोच नाहीये. सो व्हॉट इज युअर इमॅजिनरी नंबर्स व्हॅल्यू? It is denoted with the symbol I. Very good. So let's come to chapter, that is complex number. What is your complex number? Close book. हा, म्हणजे तुम्हाला किती समजले मला कळू देत. So complex number is combination of. Okay, very nice. Complex number is combination of real number and imaginary number. ठीक आहे. रियल नंबर आणि होल नंबर आर सेम. So 0, 1, 2, 3 are all your real numbers, and imaginary number is 1. Very good. I is equal to under root minus 1. Complex numbers standard form equal to Z is equal to A plus IB. Very good. So complex number is clear. Purely imaginary number, Z is equal to, yes, IB. इमॅजिनरी म्हटलं तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये इमॅजिनरी नंबर कुठला आहे? IB. प्युअरली रियल नंबर A. व्हेरी गुड. सो इमॅजिनरी नंबर झाला, रियल पार्ट झाला. नाव conjugate of a complex number. So conjugate of a complex number is denoted with, yes, very good. And standard form is A plus IB. That will be changed to A minus IB will be changed to in conjugate. Very nice. सगळं मस्त तुम्ही माझ्यासोबत शिकलायत आणि लगेच इनकल्टिगेट केलंय. व्हेरी नाईस. असंच तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहू देत आणि तुम्हाला समजतंय सगळे टर्म्स, सगळ्या गोष्टी, बेसिक्स पण क्लिअर आहेत. आत्ता आपण इथेच थांबूयात कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबरपर्यंत. उद्या आपल्याला अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर स्टार्ट करायचा आहे. ह्या चॅप्टरचा फर्स्ट एक्सरसाइज पूर्ण ह्या पुढच्या टॉपिकवरती डिपेंडेंट आहे. सो उद्याचं लेक्चर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. थँक्यू.